मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे आणि आजचा बडे मुद्दे आहे थेट बांधावरून। बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर मधल्या तळे हिप्परगा या गावातल्या या मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिरामध्ये सगळे गावकरी आहेत आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रमुख कारभारी सुद्धा आहेत। सोलापूर जिल्हा हा दुष्काळी असा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण या जिल्ह्यावरची पावसानं जो आघात केलेला आहे, अभूतपूर्व अशा प्रकारची महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे। लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे राज्यातली आणि सर्वाधिक नुकसान हे सोलापूर जिल्ह्यातलं झालेलं आहे। या सगळ्या परिस्थितीच्या बद्दल सकाळपासून पूर्ण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, ते वास्तव महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। जे दिसलं, जे आज बांधावरती वेदनेचा अश्रूंचा महापूर आहे ते अभूतपूर्व आहे। शब्दात ते वर्णन करणं शक्य नाही की आज इथल्या शेतकऱ्याची नेमकी व्यथा कथा काय। राजकीय नेते मंडळी आपापल्या भूमिका इथं मांडणार आहेत, सरकारपर्यंत सत्ताधाऱ्यांपर्यंत इथल्या शेतकऱ्याची व्यथा पोहोचावी म्हणून आज दिवसभर आपण बांधावरती फिरतोय आणि आज बडे मुद्दे सुद्धा स्टुडिओतून नाही, चकचकीत स्टुडिओतून नाहीये, तर आज थेट बांधावरून आहे आणि माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। आधी मी सगळ्या शेतकऱ्यांकडून नेमकी व्यथा काय ती सगळी जाणून घेणार आणि मग नंतर राजकीय नेत्यांबद्दल बोलणार आहोत। पण त्या पाऊस इतका निष्ठुरपणे कोसळतोय की या पावसामध्ये शेतकऱ्यांचं पिकवलेलं सगळं पीक नेस्त नाबूद झालंय। या पावसामध्ये ज्या प्रकारचं नुकसान झालंय त्या नुकसानातून उभं राहणं शेतकऱ्यांसाठी अवघड नाही, अशक्य बनलंय। हा रिपोर्ट बघा, तुम्हाला लक्षात येईल शेतकरी पाण्यात कसा गाडला गेलाय। मी आता आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावामध्ये। भोगावती नदीच्या किनाऱ्यावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका द्राक्ष बागेतलं काय चित्र आहे हे तुम्हाला दाखवतोय। ही द्राक्ष बाग आहे आणि या द्राक्ष बागेमध्ये माझ्या जवळपास कमरे इतकं पाणी आहे। मी पाण्यामध्ये उतरण्याचं एकमेव कारण असं आहे की तुम्हाला अंदाज यावा, मी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन इथं उतरलोय, अंदाज यावा की ही द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली गेली आहे। जेव्हा एखादी द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली जाते तेव्हा त्या द्राक्ष बागेमध्ये काहीच उरत नाही। त्याचं कारण असं आहे की आता या द्राक्ष बागेची जी मूळ झाडं आहेत त्या झाडांच्या मुळांना पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या पाण्यामुळे। जिथं ड्रिपनं पाणी दिलं जातं, थेंब थेंब पाणी दिलं जातं, तिथं तलावात शेततळ्यामध्ये द्राक्ष बाग लावावी अशा पद्धतीची ही परिस्थिती इथं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे साधारणपणे एकरी 5 ते 5.5 लाख रुपये खर्च करून अनेक वर्ष ही बाग जगवून तिला लहानाचं मोठं करून जेव्हा फळ यायची वेळ आली तेव्हा आज पुराच्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही द्राक्ष बाग अडकलेली आहे। याच शेताच्या दुसऱ्या बाजूला तुरीचं पीक आहे। हे तुरीचं पीक सुद्धा गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये आता अडकलेलं आहे। त्याची उंची बघा आणि तिथे सुद्धा पाण्याची इतकीच खोली आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे, नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे 100 किलोमीटर असं तुम्ही जर नदीच्या बाजूने गेलात तर या बाजूला अर्धा किलोमीटर आणि या बाजूला अगदी अर्धा किलोमीटर हीच परिस्थिती आहे। सगळी पिकं सोयाबीन, आता विचार करा या द्राक्ष बागेमध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये जर ही द्राक्ष बाग गेलेली असेल तर कमरे इतकं झाड सुद्धा नसतं। म्हणजे या एवढ्या पाण्यामध्ये जर सोयाबीनचं पीक असेल तर तुम्हाला ते पीक सुद्धा दिसणार नाही की या पाण्याच्या खाली पीक आहे म्हणून। बांधावरची व्यथा आणि कथा, अस्वस्थता महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर मधल्या तळे हिप्परगाव। खरं तर तळ्यामुळे ज्या गावाचं नाव तळे हिप्परगाव पडलं, तळ्याच्या काठावर आम्ही आता आहोत, पण बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून हनुमान मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतला जातोय। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत माढ्याचे आमदार अभिजित पाटील आहेत, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत बार्शीचे माजी आमदार भाजपचे नेते राजेंद्र राऊत आहेत, राजाभाऊ स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत, काकासाहेब तुमचे स्वागत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख
विजय रणदिवे सुद्धा आपल्या सोबत आहेत. विजय भाऊ, तुमचं स्वागत. आणि प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि आपल्या सोबत आहेत हे शेतकरी ज्यांचं सगळं काही वाहून गेलं. मी सुरुवातीला त्यांची व्यथा जाणून घेतो आणि मग त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. तुमची किती शेती आहे आणि काय अवस्था आहे? 2 एकर जमीन आहे. पहिला मी आमदार साहेबांच्या पाया पडतो. आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. आमचं समजा नुकसान झालेलं आहे. आम्ही नाही इथं न्याय मिळाला तर आम्ही कलेक्टरपाशी लेकरं बाळं घेऊन जाऊ, ही आमची कळकळीची विनंती आहे. बरं, माझी 10 एकर शेती आहे. आता सध्या बघायला गेलं तर माझ्या 10 एकरच्या शेतीमध्ये 7 एकर पाणी आहे आणि मी 1.5 पेटी रोप टाकलं होतं. 70,000चं मी नुसतं बी माझं पाण्यामध्ये एवढं पाय घुसतात त्या पाण्यामध्ये. तरी आता त्या दिवशी पंचनामे झालं, पण आधीचं जे पंचनामं होतं ते 3 हेक्टरपर्यंत होतं. हे 1.25 लाख रुपयापर्यंत मदत मिळत होती. पण आता त्यात सुद्धा सरकारनं मेक मारली. अशी मेक मारली हेक्टरी 8,000 रुपये कोरडबी आणि बागायत 17,000 रुपये. आता फक्त 2 हेक्टरपर्यंत, आधी मिळत होते 3 हेक्टरपर्यंत. तिथे एक मेक मारली. आणि पीक विम्यामध्ये कशी मेक मारली बघा. 4,000 कोटीचा पीक विमा मिळाला होता. 3 ट्रिगर बंद केले. एक स्थानिक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात जे होतं ते 3 ट्रिगर. आता फक्त उंबरठा उत्पादन ते बे शासकीय थरावर ना, हिथे एक मेक मारली. आणि देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस बीडमध्ये सोनपेठ गावामध्ये आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना म्हणलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता काय पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये द्या म्हणले होते. आता ह्यांनीच आता सत्तेवर आहेत, तरी सुद्धा ह्यांना आता महाराष्ट्रात देत नाहीयेत. हे का देत नाहीत? विष खायला पैसे नाहीत. जवळपास गेल्या 5 महिन्यापासून माझ्या शेतामध्ये मला 5 एकर शेती आहे. सीना नदीच्या काठावर शेती आहे. जवळपास कमरे एवढं पाणी माझ्या ऊसामध्ये आहे. आणि जवळपास माझं सोयाबीन हे पूर्णपणे बुडालेलं आहे. शासनाला त्यांच्या राजकीय कुरघडी करण्यामध्ये वेळ आहे, परंतु माझ्यासारख्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. अतिशय खंत वाटते. भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून. जर इथले पुढारी ज्यांना भारतीय संविधानानं लोकांनी मतदान करून लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जी संधी दिलेली आहे, त्या संधीचं किंवा माझं मतदान कुठेतरी मला वाया गेल्यासारखं वाटतं. कारण विष खायला सुद्धा पैसे नाहीत. अनेक धक्क्यातून आम्ही सावरतोय. जर माझा ऊस पण माझ्या हाती लागणार नाही, सोयाबीन पण हाती लागणार नाही, मी कुणासमोर हात पसरू? शासनासमोर हात पसरतोय, पण शासनाची तुटपुंजी मदत देखील आमच्या कुठे कामाला येणार नाही. अशा तुटपुंजी मदतीला असं झाली अवस्था की आई मरू देत नाही आणि बाप जगू देत नाही. अशा पद्धतीची अवस्था आमची झालेली आहे. तरी या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या लेवलला काय काम करायचं आहे ते करा, परंतु माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर मदतीसाठी आम्ही तुमच्याकडे हात पसरतोय. तुम्ही त्याला कुठेतरी आम्हाला दाद द्यावी अशी मी विनंती करतोय. आज त्यांनी पाय पकडले आमदारांचे आणि सांगितलं की आमदार साहेब आम्हाला न्याय द्या. हे म्हणतायत हात जोडतो तुमच्या समोर, आम्हाला कोणीतरी न्याय द्या. आज हतबल शेतकऱ्याची ही भावना आहे. आज शेतकऱ्यांची जर आज अख्ख्या महाराष्ट्रात आपण फिरत आहात, आपल्याला माहीत आहे आपल्या समोर सत्तेतले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. मी मनसेचा पदाधिकारी म्हणून सन्माननीय राजसाहेबांना कालच मुंबईमध्ये आम्ही सांगितलं. साहेबांनी एक आदेश दिला की हे जे सरकार आहे हे निगरगट सरकार आहे. हे आज तागत शेतकऱ्याला सुद्धा गृहीत धरतं. हे सरकार जनतेला गृहीत धरतं. आता मला एक सांगा की ह्यांचा जो कृषी मंत्री होता माजी अगोदरचा, तोच सांगतोय की हे सरकार भिकारी आहे, म्हणजे सरकारकडे पैसे नाहीत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणीला 1500चं लालच देतात, परंतु शेतकऱ्यांच्या आज डोळ्यामध्ये अश्रू आणतात. कारण लोक आता जे आमचे जे आबा आहेत, आता आबांनी मला सांगितलं की आता आपलं मध्यंतरी चर्चा झाली की शासनाशी त्यांनी भांडले, परंतु शासनाने जे किचकट अटी निर्माण केलेले आहेत, ज्या NDRFच्या निकषानुसार 30 मे 2025ला ज्या दुष्काळाच्या ज्या अटी केल्या होत्या, त्यात त्यांनी काय केलंय शेतकऱ्यांसाठी की 7,500 रुपये 8,500 रुपये जिरायतला द्या, 17,000 रुपये बागायतदाराला द्या, 22,500 रुपये फळबागाला द्या.
ही तुटपुंजी. आताच माझा शेतकरी बांधव म्हणला की माझं 70,000 रुपयाचं बी जमिनीमध्ये गेलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे सरकार लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला नुसतं पानं पुसवण्याचं दुसरं तोंडाला काम पानं करत पुसली नाही. जात आहेत. तोंडाला पानं पुसली जात आहेत, मदत मिळत नाही असं सांगतात. विरोधी पक्षाची आधी बाजू घेऊया, नंतर सत्ताधाऱ्यांकडे जाणून घेऊया. पाटील साहेब, आता या शेतकऱ्यानं तुमचे पाय धरले, एवढी अगतिकता या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली का की राज्यकर्त्यांना कडे आपण आता पाय धरल्याशिवाय आपल्याला इथं न्याय मिळणार नाही, किंवा न्याय मिळावा याच्यासाठी त्याला पाय धरावे लागतात? खरं तर ही बोलताना किंवा त्यांच्याकडे करताना कृती आम्हाला सुद्धा शरम वाटायला लागली. आम्ही राज्यकर्ते म्हणून आहोत, परंतु आपण बघितलं असेल तर आपण आज राज्यामध्ये एवढी परिस्थिती असताना सरकारने निकष आणि अटी ह्याच्यातून बाहेर यायला तयार नाही. आज नेमकी शेतकऱ्याची व्यथा काय आपण सगळ्या आज दिवसभर बघितली आहे. मला यातले आपल्या मुद्द्याच्या माध्यमातून जसं आपण बघितलं NDRFचे नियम जे 8,500 आहे, 14,000 आहे आणि आपल्याला 22,000 आहे, मग ही मदत पुरणार आहे का? आणि मग आमचं नुकसान जर आज त्या मित्रांनी सांगितलं 5 एकर त्याच्या शेतात ऊस आहे आणि मग ऊसाचं आज जर शेतात 5 महिने पाणी आहे तर ते शेत कारखान्याला जाणार नाही. आणि मग मिनिमम किती 3 एकरात 150 टन ऊस जाणार होता आणि 150 टनाचे नाही म्हणलं तर पैसे किती मिळत होते. आणि मग त्याच्या 4.5 लाख मिळणार आणि आता त्याला 22,500 रुपयावर आपण वळणार. मग ही भावना मात्र त्या ठिकाणी एकदम चुकीची आहे. तर आपण बघितलं नेहमी सगळ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये द्यावं. मी असं म्हणतोय की आता पंचनाम्याचा अट्टासच नको. महाराष्ट्रातल्या 62 लाख हेक्टरवरती पाऊस पडलाय, पाण्याखाली क्षेत्र आलंय. तुमचं म्हणणं अख्ख्या महाराष्ट्राला ओला दुष्काळ जाहीर करा आणि सगळ्याच्या खात्यावर पैसे द्या. नमो शेतकऱ्याचे तुमच्याकडे अकाउंट आहेत, त्यामुळं तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. सरसगट 50,000 रुपये पहिली मदत करावी आणि मग पंचनामे करत बसा, काय करायचं ते करा. ह्याच्यानंतरचा विषय असा आहे की आज खरी गरज आहे की आज सोलापूर जिल्ह्याचं एक उदाहरण तुमच्या पुढं 7,44,000 शेतकरी आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आमच्या बँका 4,16,000 लोकांना कर्ज द्यायचं उद्दिष्ट ठेवलंय आणि कर्ज किती दिलंय तर 1,72,000 लोकांना. म्हणजे नंबर ऑफ शेतकरी 7 लाखापैकी 1,72,000 म्हणजे मुळात 30% लोकांना कर्ज दिलंय आणि ते अडचणीत आहेत. तर सरसकट आता सगळ्याचा उतारा न बघता कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफी 2 महत्वाच्या मागण्या, एक कर्जमाफी झाली पाहिजे असं आणि तुमचं म्हणणं आज आहे, आणि पहिली सरसकट मदत 50,000 रुपये मिळाली 50,000 पाहिजे. मदत झाली पाहिजे. तुमची काय मागणी आहे? आताची जी स्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यातली राज्यातली त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आजच्या शेतकरी- सोलापूर जिल्ह्यातली स्थिती बघितली तर मागच्या 5 महिन्यापासून ह्या पावसांचे थैमान घातले. याच्यामध्ये आमच्या पिकं वाहून गेलेत, शेतातली माती वाहून गेलेत, ताली वाहून गेलेत आणि आमची उरलेली जी आशा अपेक्षा होत्या ते सुद्धा वाहून गेलेले. कारण शासन आम्हाला काहीच करणार नाही. शासन फक्त आम्हाला नियमात निकषामध्ये बसून कसं टाळता येईल, मदतीपासून शेतकऱ्यांना कसं वंचित ठेवता येईल. आता सांगितल्याप्रमाणे खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या किती मंडलामध्ये किती प्रमाणात अतिवृष्टी झाली याची नोंद प्रशासनाकडे आहे, महसूलकडे आहे, कृषी विभागाकडे आहे. तरी सुद्धा आमचे पंचनामे करण्याची अट कशासाठी आहे? आणि पंचनामे करताना बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, त्यात सांगितलं जातं की आम्हाला नोट कॅम्प मध्ये फोटो काढा, म्हणजे जीपीएस मध्ये आम्हाला कॅमेरा फोटो दाखवा. आज या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्हाला जाता येत नाहीत, त्या ठिकाणी अधिकारी येऊ शकत नाहीत. आज काही अधिकारी खासगीमध्ये सांगतायत आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी म्हणून मला फोटो पाहिजेत. आम्ही या ठिकाणी शेतकरी आज आत्महत्या करण्याची वेळ आहे आणि आमच्या जनावरे होऊन गेलेत. आज तुम्ही निकष लावतायत. आज सिना नदीला जो पूर आहे, काल रात्रीचा माढा तालुक्यामध्ये 174 मिलीमीटरचा पाऊस पडलाय, त्याचा आज मोहोळमध्ये पूर आहे, उत्तर सोलापूरमध्ये पूर आहे. आमच्याकडे या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही, पण आमच्याकडे पुराचा फटका बसतोय. तर तुम्ही आम्हाला निकषामध्ये धरणार नाही का? फक्त निकष दाखवून तुम्ही फक्त टाळताय. आम्हाला निकषामध्ये अडकवू नका. या ठिकाणी आज जिल्हाधिकारी असतील, महसूल विभागाचे असतील, कृषी जिल्हाधिकारी असतील, या सर्वांना निकष माहिती आहेत. आम्हाला आमच्या पिकाचे तर पैसे तुम्ही वेळेवर दिलेच नाहीत. आजपर्यंत आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित पैसे मिळाले पाहिजे होते. आता आमचा कांदा आज 70,000 रुपयाचं बियाणं आहे, हेक्टरली कांद्याला तुम्ही 20,000 रुपये देणार असाल. आज आमचा ऊस गेलाय, द्राक्ष गेले, तर तुम्ही आम्हाला फक्त आज सांगितलं की मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या मे महिन्याचे तुम्ही नंतर पकडणार नाही. जून मध्ये आमच्याकडे पेरण्या झालेत, त्याचे आज आमच्याकडे उडीद कुठेही नावाला राहिलेलं नाही, कुठे तूर राहिले नाही, कुठे सोयाबीन राहिलेलं नाही. तर आम्ही आताच नाही तर येणाऱ्या काळामध्ये याचा फटका फक्त आताच नाही, झालेल्या पिकाला नाही, पुढची जी पिके येणार होते, आम्हाला जे पेरण्या करायच्या होत्या त्या पेरण्या सुद्धा आम्ही करू शकणार नाही. केवळ खरीपचा हा मुद्दा नाहीये, तर इतर सुद्धा पुढची जी पिकं आहेत त्याच्याबद्दल माती वाहून गेली त्याचा महत्वाचा प्रश्न आहे. राजाभाऊ, आज
दिवसभर तुम्ही सुद्धा फिरत होतात, वेगवेगळ्या बांधावरती गेलात, शेतात गेलात, चिखलात गेलात, जाऊन आलात. शेतकरी धाय मोकलून रडतोय तुमच्या पुढे, हात जोडतोय, जा सांगा म्हणतोय त्या सरकारला, नेत्यांना जाऊन सांगा की आमचं दुःख काय आहे. तुम्ही बोललात का कुणाशी? पोहोचलंय का तिथपर्यंत इथलं दुःख शेतकऱ्याचं? तर मी सुरुवातीला तुमचं म्हणजे मीडिया तुमचा या वगैरे म्हणून नाही, परंतु मी तुमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की गेल्या 10 दिवसापूर्वी तुम्ही कांद्याची व्यथा बडे मुद्द्यामध्ये मांडली आणि दुसऱ्याच दिवशी 1-2 दिवसात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटलो. तातडीनं त्यांनी पणन मंत्र्यांना आदेश दिले आणि त्याच्यावरती काही उपाययोजनाच्या काही प्रक्रिया सुरू झाल्या. आज खरं पाहायला गेलं तर तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शेतकरी बांधवांना 10 वेळेस तुमच्यासमोर नतमस्तक होतो. कुणासमोर पाया पडू नका, कारण तुमच्या जीवावरती तुम्ही जे झटताय किंवा काम करताय त्याच्यावरती सगळ्यांचं भवितव्य, राज्याचं, देशाचं, सर्वांचंच अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही बळीराजे आहेत. आज सगळ्यांवरती ही राष्ट्रीय आपत्ती आलेली साहेब, ह्याची पूर्णपणे जाणीव आहे. आपणही आज बार्शीमध्ये होत आहे, आपण सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. फक्त मी थोडा 1-2-3 मिनिटं जास्त वेळ घेतो, कारण मला खोलवर मी सत्ताधारी म्हणून माझ्याकडे बघू नका. एक शेतकरी मी आहे आणि छोटा मोठा व्यावसायिक दोन्ही बाजार समित्या बार्शीच्या माझ्याकडे आहेत. हजारो शेतकरी त्या ठिकाणी सातत्याने येतात साहेब. ज्या काही बाबी या ठिकाणी त्रुटी आहेत, आता अभिजित आमदार साहेबांनी पण काही या ठिकाणी मांडल्या, माझ्या बांधवांनी शेतकरी संघटनेच्या त्यांनी मांडल्या, माझ्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी काही बाबी अशा आहेत की काही निदर्शनात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा कृषी मंत्र्यांच्या जे काही वरिष्ठ पातळीवरचे आहेत ह्यांच्यासमोर आणणं गरजेचं आहे. साहेब, कोणीतरी काही ना काही खोडी करतंय आणि त्याचा शेतकऱ्याला मदत मिळू नये म्हणून त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसतो. आज जर आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफचे जे निकष आहेत, आता माझ्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की 1 वर्षाकरता 13,000 रुपयाची आपण 3 हेक्टरची त्या ठिकाणी मदत केलेली होती, परंतु ती 1 वर्षाकरता होती. आता ह्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये परत पहिला जो GR आहे तोच लागू राहिला. त्याच्यामध्ये 8,500, 17,000, 22,500 अशा त्या 2 हेक्टरच्याच नुकसानीच्या काही बाबी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. आता ह्या बाबी उद्याच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी, पालकमंत्री महोदय, सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहेत. करडे नावाची शेतकरी पण अडकलेले होते. आपणही बार्शीमध्ये आला, सगळ्या शेतामध्ये, बांधामध्ये, चिखलामध्ये आपण फिरत होतो साहेब. मी 15 दिवस झालं फिरतोय, परंतु माझ्या सुद्धा काही निदर्शनास बाबी पीक विम्याच्या बाबतीमध्ये आलेल्या आहेत. आता एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत मिळणार आहे तो भाग वेगळा आहे. आज या ठिकाणी 65 मिली आपण अतिवृष्टी या ठिकाणी धरतो, परंतु एका मंडलामध्ये 3-3, 4-4 वेळेस अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं पिकं राहिलेलीच नाहीत साहेब. आणि ह्याच्यामध्ये काही माझा सुद्धा व्यक्तिगत सत्ताधारी जरी असलो तरी काही निकष बनवणारी जी काही यंत्रणा आहे EC मध्ये बसून काही माझा थेट आरोप आहे काही जणांवरती की काही चुकीचे या ठिकाणी निकष आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाही नियम अटी असणं चिखलात आणलं पाहिजे, त्यांना खरोखर चिखलात आणलं पाहिजे साहेब. मी माझी सुद्धा शेती आहे, मी आठवड्यातून किमान 4-5 दिवस मुंबईला गेलो तरच राहतं, नाही तर रोज 1 तासभर 2 तास जातो. सगळी पिकं माझ्या शेतामध्ये. आणि कांद्याचं हे बाबू लोक आहेत, हे निकष बनवणारे बाबू लोक आहेत, जे ज्यांना जमिनीशी काही देणं घेणं नाही. जमिनीशी काही घेणं देणं नाही साहेब. मी स्पष्टपणानं बोलतो आणि मी सगळ्या बाबी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती यापूर्वी घातलेल्या आहेत. मी तुम्हाला मग माझ्या मोबाईलवरती साहेबांना टाकलेले मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी एक जबाबदार शेतकरी म्हणून किंवा छोटा मोठा व्यावसायिक म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या बाबी आणखीनही साहेबांच्या निदर्शनास आणणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा मी सांगितलं की काही मंडळ राहिलेले आहेत, जिल्ह्यातले राहिलेले आहेत, तालुक्यातले. तातडीनं साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन केला, जयाभाऊ गोरेंना सांगितलं की तुम्ही दौरे आका. आज सुद्धा सांगोला, माड्यामध्ये पालकमंत्री स्वतः फिरत होते आणि पहाटे मी सांगतो साहेब 5 वाजल्यापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत आणि आपणही पाहिलेलं आहे की दिवस आम्ही 15 दिवस झालं फिरतोय आणि एवढा मोठा पाऊस आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ही मदत आपण मिळणारच आहे, परंतु यामध्ये जर सरकार सांगतंय की सरसकट पंचनामे करा. नाही, आता ह्या पीक विमा कंपन्या ज्या आहेत साहेब, एवढं गोलमाल आहे. मी स्वतः त्या ठिकाणी सत्ताधारी म्हणू नका, काही नका, मी स्वतः आरोप करतो. आता ह्याच्यामध्ये सगळे शेतकरी लेकर आपण सगळे म्हणून आणि खास करून तुम्ही ही जी बाजू घातली त्याबद्दल मी तुमचं खरोखर कौतुक करतो की आता हे सगळे आपले पीक विम्याच्या बाबतीमध्ये काही निकष आहेत साहेब. आता आपण पूर्वी 1 रुपया होता, ते त्याच्यामध्ये बदल झाला, काही कुठं त्रुटी होते, त्याच्यामुळे 1,000 रुपये केले साहेब. आता ह्याच्यामध्ये 11,500 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरतंय. आता 12,500 रुपये पर हेक्टरी आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण भरतो. उदाहरणार्थ हो जातो केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि शेतकरी 12,550 रुपये आपले जातात साहेब. बघा
50,000 रुपये आपल्याला नुकसान एक सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी आता 12 ठिकाणी त्याची कापणी करा, त्याचा उत्पन्नाचा निकष लावा आणि हे जे काय अटी आहेत ह्या पीक विमा कंपनीनं जे टाकलेले आहेत विमा कंपनीनं अत्यंत चुकीचे आहेत साहेब. ह्या 23चा पण GR आहे, 25चा GR आहे. मी सगळं ही बाबी मी माझ्या पत्रात नमूद केलेल्या आहेत. मी सगळं माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या ह्या गोष्टी निदर्शनास आणणार आहे. उद्याच मी कृषी मंत्री जयाभाऊ गोरे यांना घेणार. आम्ही सचिनदादाचं पण बोलणं झालेलं आहे माझं. आमदार आम्ही 5-6 आमदार जे काय या भागातले आम्ही जातोय साहेब त्या ठिकाणी. नक्की सांगा. आणि एक राजाभाऊ, या राज्यातल्या शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे, जर राज्यातला शेतकरी दरवर्षी नुकसानमध्ये आहे मग पीक विमा कंपन्या फायद्यामध्ये कशा काय, हा सवाल खरं तर सगळ्यांना आहे. मी त्याचंच उत्तर देतो साहेब की ह्या ज्या पीक विमा आहेत माझा स्पष्ट आरोप आहे साहेब. ही मी साहेबांच्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणणार आहे. की आता उदाहरणार्थ मी 25-30 वर्ष झालं एक माझी 4 व्हीलर वापरतो. काय त्यावेळेस 10,000 20,000 इन्शुरन्स असतं. आता काय महाग झालं म्हणून 80-90 हजार रुपये. माझ्या गाडीचा कधीच अपघात झालेला नाही किंवा अशा 98% गाड्यांचे कधी 98-99% अपघात. सगळा इन्कमिंगच आहे ना साहेब. जर एवढं इन्कमिंग असेल आणि आता ही 12,500 रुपये सुद्धा 11,500 केंद्र सरकार राज्य सरकार 1,000 रुपये शेतकरी बांधव ह्यांच्याकडून एवढे मिळत. उदाहरणार्थ माझ्या इथं 90,000 हेक्टरची सोयाबीनची लागण आहे. उडीद वगैरे रुपये त्यांच्याकडे गेले. 84,000 माझ्या तालुक्यातल्या बार्शी तालुक्यातल्या 84,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. आज नाही म्हणलं तर कमीत कमी 85 ते 90 कोटी एका तालुक्यातून पीक विमा कंपनीला गेलेले आहेत. आणि त्यामध्ये सगळे गोलमाल हे पीक विमा कंपन्या करतात. आणि सगळा पीक विमा कंपन्यांबद्दलचा रोष तर आहे. आपल्याला जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं तसंच मी अधिवेशनात देखील हा मुद्दा घेतला. साहेब, माझ्या सोलापूर जिल्ह्यात 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत आणि मे 2023ची नुकसान भरपाई फक्त 7 हेक्टरला मिळाली. फक्त 7 हेक्टर आणि 20,400 हेक्टर आमच्या द्राक्ष आहेत. आणि मे 2024ची 20,400 हेक्टरपैकी 33 हेक्टरला मिळाली. याच्यावर कृषी मंत्र्याला उत्तर देता आलं नव्हतं. मी अजय लक्ष दिला. मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या सोलापूरच्या DPDC मध्ये आम्ही त्यावेळेस कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांनी इन्शुरन्स कंपनीला उभा केलं. 84 कोटी रुपये येणं बाकी आहे. त्या दिवशी तो म्हणला अजून आम्हाला सरकारचा हप्ता यायचा आहे आणि आज मदत दिली जात नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आज आम्हाला हे सगळीकडे वेदर स्टेशन बसवलेत. आपण हे कशासाठी बसवलेत तर आमच्यात पाऊस पडला हा एकच निकष धरावा. आता याला निकष न लावता पंचनाम्याचा घाट नको. पंचनाम्यात मला आपल्याला एक अजून विदारक परिस्थिती आहे साहेब. मुद्दा बघा, माझ्या टेंभुर्णी माझ्या मतदारसंघात 10 स्टेशन आहेत. त्यातले 9 मध्ये पाऊस पडलाय. टेंभुर्णीमध्ये तिथला आमचा सर्कल तो म्हणतोय मला जर शेतकऱ्याचा पंचनामा करायचा असेल शेतकऱ्याला म्हणतोय 30% द्यावं लागतील. सर्कल ही बाजू सगळ्यात गंभीर आहे आणि खेद आहे. माझ्या मतदारसंघात आहे त्याची तक्रार देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे केली आहे. आज जर ही बाजार मांडणार असतील जर खाली तलाठीन सर्कल मग कशासाठी नियम लावणार आहेत आपण. ठीक आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा पाऊस झालाय आणि सोलापूरमध्ये 130 वर्षापूर्वी एवढा मोठा पाऊस झाला होता आणि त्याच्यानंतर आज झालेला पाऊस हा 130 वर्षाचा रेकॉर्ड मोडणारा पाऊस आहे. सोलापुरातली सगळी तालुकी पाण्याखाली आहे. शहर पाण्याखाली आहे आणि शहरातली माणसं वाहून गेलेली आहेत. ती सापडायला तयार नाहीत. सापडली तर शासन मदत द्यायला तयार नाही. आपण जर बघितलं तर तुमचा कॅमेरा माझ्याकडे झूम करा. 18 सप्टेंबर 2025ला शासनाने GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी असं केलं, परभणी, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यासाठी त्यांनी शेतीचे पंचनामे केले आणि त्यांना नुकसान भरपाई दिली. माझा सवाल एवढाच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सोलापूरचे आम्ही 2 खासदार विरोधी पक्षाचे निवडून आले म्हणून तुम्ही सत्ताधारी आमच्यावर अन्याय करणार. नंबर 2ची गोष्ट, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटले. काय तुमच्या खिशातले पैसे वाटत होते तसं. आज शेतकरी मरतायत, शेतकरी पाया पडतायत, शेतकरी आत्महत्या करायच्या परिस्थितीत आहेत आणि आज तुम्ही पंचनामे करा सांगताय, त्याला अटी लावताय. अहो, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मला चांगलं आठवतंय आम्ही त्या इन्शुरन्स कंपन्या आम्ही फोडल्या होत्या. तात्काळ शेतकऱ्यांना आम्ही मदत द्यायला लावली होती. आज सत्ताधारी एक कृषी मंत्री गेल्या 8 दिवसापासून प्रचंड मोठा पाऊस आहे. आज तुम्ही वार्तांकन करताय. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे, कृषी मंत्री कुठे आहे तो? कृषी मंत्री या राज्यात दिसत नाहीत. यापुढे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर त्या कृषी मंत्र्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आता कृषी मंत्री म्हणताय, मला त्रास सगळ्याला काही इथले आमदार सुद्धा परदेशात आहेत. मी माहिती काढतो त्या संदर्भात. आमदार तर परदेशात आहेतच, पण आमचं म्हणणं आहे तुम्ही आमच्याकडे
जे पाहणी दौरे करायला येत आहे तुम्ही पर्यटनासाठी म्हणून येऊ नका, फक्त पर्यटन म्हणून किंवा फोटो काढण्यासाठी आमच्या जखमीवर मीठ सोडू नका. आमचा एक मुद्दा महत्वाचा आहे. इन्शुरन्स कंपन्या कोणाच्या आहेत? इन्शुरन्स कंपन्याला वरदास्त कोणाचं आहे? तुम्ही म्हणता इन्शुरन्स कंपन्यांनी की विमा द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. हे सगळं बोबाट बिनबोबाट. 2014ला आपण ज्यावेळेस इलेक्शनच्या पूर्वी म्हटलं होतं, कांद्याचं ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की 6,000 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, ह्याला तुरीला हमी भाव मिळाला पाहिजे. आता काय मिळाला का? आदरणीय बच्चूभाऊंच्या ह्याच्यामध्ये वरच खाली आतापर्यंत किती शेतकऱ्याचे जवळजवळ 6-6.5 लाख शेतकरी आत्महत्या केली असता काय? ज्या दिवशी मोदींचा वाढदिवस होता त्या दिवशी 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग या सरकारला काही वाटत नाही का? मला सांगा, इन्शुरन्स कंपन्या आहेत कुणाच्या? आज सोलापूर जिल्ह्यात लबाडी करते. 100% प्रशासन लबाडी करते. मला इथे एकच सांगायचं आहे की सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये दिलं पाहिजे, कुठलाही हे न करता. आणि तुम्ही सांगताय की मोबाईलवरती जाऊन तुम्ही तुमच्या शेतात ऑनलाईन फोटो टाका. अहो, शेतकऱ्याला विष खायला पैसे नाहीत. ठीक आहे, त्यांनी कुठलं मग आता ऑनलाईन करा, तुम्ही हे करा ते करा, विरोधात असताना सरसकट करा. सत्य तसा विषय नाही. मी मगा सांगितलं, पालकमंत्रींनी मी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून एकामेकाच्या संपर्कात आहे. गेल्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो होतो. माझी पत्र पण आहेत ऑन रेकॉर्ड त्या ठिकाणी. सगळीकडले पंचनामे सरसकट करा म्हणून कलेक्टर साहेबाला आदेश दिले, पालकमंत्री साहेबांनी पण दिले, फडणवीस साहेबांनी तर सांगितलं नाही, ना, नाही, अशा नाही, प्रकारची सगळे- आणि वस्तुस्थिती वस्तुस्थिती असं सरकार असेल तर त्याला उद्याच्या उद्या तुमचं लेटर हेड द्या. मी तातडीनं निलंबित करण्याची व्यवस्था साहेब करू आपण. नंबर 1 अशा परिस्थितीत नंबर 1 साहेब, त्याला निलंबित करण्याचा विषय घेऊ. आणखी एक माझं पूर्ण उद्या साहेब, मी उदाहरण देतो. माझं पत्र रेकॉर्डवरती आहे, माझ्या ऑफिसला आहे. गेल्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी आमदार होतो साहेब, अभिजित साहेब तुम्हाला पण माहित असेल की 65 मिलीचा आपला एनडीआरएफचा निकष होता. मी रोज सततचा पाऊस पडत होता, सगळ्याला माहित असेल. रोज 10-10 मिली असा 50 मिली जरी पडला तरी त्याला सततचा पाऊस म्हणून मदत मिळावी म्हणून माझं पत्र आहे स्वतःचं. त्याच्यावरती तातडी 12,000 कोटी रुपये राज्यामध्ये फडणवीस साहेबांकडून घेतले होते साहेब. संपूर्ण आता घ्या ना थोडेसे फक्त अजून. घेतो, यावेळी हे 100% घेतो. ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी निश्चितपणानं आम्ही सगळेजण ज्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कंपन्या आगाऊपणा करतात आणि दुसरी गोष्ट साहेब, विषय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतो, ही तर शासनाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही उद्या सगळेजण भेटून साहेबांच्या तातडीने ह्याच्यावरती अंमलबजावणी होणारच आहे. साहेब, ह्या सरकारला भावनाच नाहीत. कारण हे सरकार स्वतःला असं समजतं की हे वोट चोरीवर आलेलं आहे. ऐका 2 मिनिट, ह्यांना शेतकऱ्याचं काय देणं घेणं नाहीये. स्वतःच्या जाहिरातीसाठी 400-500 कोटी रुपये खर्च करतात आणि शेतकऱ्याला नियम लावतात. आमचं एकच म्हणणं आहे, आता ज्या आबांनी सांगितलं की 50,000 तर तुम्ही दिलंच पाहिजे, परंतु आमची एक अशी मागणी आहे की जिरायतला 1 लाख, बागायतला 1.5 लाख आणि फळबागा जे आहेत त्यांना 2 लाख आणि ज्याच्या घरात मयत झालेले ऐका पैसे आहेत का त्यांच्याकडे? पैसे हे उद्योगपतीचं सरकार आहे, घ्या त्यांच्याकडून. ठीक आहे. हा, मला आज या ठिकाणी आपलं उत्तर सोलापूर तळे हिप्परगाच्या विषय संदर्भात बोलायचं आहे की आपला हा जो ब्रिटिश काळामधला हा तलाव आहे आणि आमचे वडील लोकनेते बाबुराव चाकोते हे माजी आमदार म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यांनी त्यावेळी सोलापूर शहर, जिल्हा, अक्कलकोट तालुका, दक्षिण तालुका या सर्व भागाला पाण्याचं नियोजन व्हावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळी नियोजन केलं होतं आणि तशा पद्धतीने सोलापूर शहराला 20 MLD पाणीचं काम चालू आहे. माझी आपल्या माध्यमातून एवढंच विनंती आहे की इथं जे हिप्परगा तलाव आहे याच्यातलं जर मोठ्या प्रमाणात जर आपण गाळ काढलं तर भविष्य काळामध्ये आज जो साठवणुकीची क्षमता वाढायला पाहिजे आणि जे दुष्काळ भागामध्ये आज जे आपल्या ह्या भागातले आमच्या हिप्परगातले शेतकरी आहेत, अनेकांचे शेताला जायला रस्ते नाहीत. बरोबर. तर या रस्त्यांचा प्रश्न सुद्धा आहे. आज आपल्याकडे शेतकऱ्याला एवढी भयानक परिस्थिती आली आहे की त्याच्या एका डोळ्यात पाणी आहे आणि जिकडे बघील तिकडे पाणीच पाणी आहे. ह्या परिस्थितीत देखील आमचा जो शिवार आहे तो बाणेगाव हद्दीत येतो. बाणेगाव हद्दीत आम्हाला पीक भरण्यासाठी जावं लागतं. पीक पाणी जे काय असेल ते भरण्यासाठी जावं लागतं. तिथले जे तलाठी आहेत किंवा सर्कल आहेत ते प्रत्येकाला 100 रुपये घेतात शेतकऱ्याला. मी स्वतः फोन केला, मी स्वतः ते जे आहेत ना त्यांनी काय सांगतो माहिती आहे का की आम्हाला वरून आदेश आहे की 100 रुपये ह्या प्रत्येक शेतकऱ्याकडून. इथे शेतकऱ्याला विष खायला पैसे नाही आहेत. ठीक आहे. ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांचे फॉर्म वगैरे भरायला सुद्धा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, हे पैसे घेतल्याशिवाय भरत नाहीत. मला सांगा, लाडक्या बहिणींना तुम्ही निकष लावले का?
आता कसं निकष लावताय आणि जेणेकरून अतिशय महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विषय आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना पैसे देताना सांगितलं गेलं की निवडणुकीच्या नंतर बघू कुणी खोटे फॉर्म भरलेत का, म्हणजे तेव्हा कुणी निकष बघितलेला नव्हता. साहेब, आता माझी अजून एक ह्याच्यातली बडे मुद्द्यातली मागणी आहे की आज आम्हाला पहिली मदत 50,000 रुपये, परत पंचनामे वगैरे करा, दुसरं कर्जमाफी झाली पाहिजे, आणि तिसरं विशेष पॅकेज. आपण आता एक विचारलं की पैसे आहेत का, मग केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, बँका तुमच्याकडे आहेत, कर्ज घ्या आणि सरकारचं कर्ज त्या ठिकाणी विशेष अधिवेशन सुद्धा घेतलं शेतकऱ्याचं. पाहिजे. आमची मागणी आहे विशेष अधिवेशन घ्या आणि अधिवेशन घ्या. आणि दुसरी गोष्ट साहेब, आज सगळे रस्ते वाहून गेलेत, पुलं वाहून गेलेत आणि बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. ह्याला सुद्धा विशेष निधी देऊन आज या ठिकाणी ह्याच्यावर देखील काम करावं लागणार आहे. नाहीतर आज शेतकरी ह्यातनं उठला की उद्या त्या खड्ड्यात त्या अपघातानं मरणार आहे. त्याच्यामुळे ते जे रस्ते आहेत त्याच्यासाठी सुद्धा विशेष पॅकेज देणं आवश्यक आहे. विशेष पॅकेजची मागणी होती. विशेष अतिशय अधिवेशन. धक्कादायक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगणार आहे. 2 वर्षापूर्वी आदरणीय राजाभाऊ साहेब माझे आमचे ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी सुद्धा उद्या व्हेरीफाय करावं. 2 वर्षापूर्वी 5,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं राज्य सरकारला आपत्ती व्यवस्थापन विभागाला आले. या 2 वर्षामध्ये फक्त 300 कोटी रुपये खर्च करण्याचं औदार्य या डिपार्टमेंटनं दाखवलं. 4700 कोटी रुपये शिल्लक आहेत आपत्ती व्यवस्थापनासाठी. या राज्यामध्ये एवढी मोठी आपत्ती आता घडली, एवढी प्रचंड मोठी आपत्ती आहे, आणि ही लोक पैसे खर्च करायला तयार आहेत. म्हणजे एक मिनिट, एक बाकीच्या डिपार्टमेंटकडे म्हणजे पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, यांच्याकडे बिलं निघत नाही म्हणून त्या ठिकाणी इंजिनियर आत्महत्या करतायत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत. आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला जिथं तुम्हाला खरंच मदत द्यायची संधी आहे, जिथं खरंच मदत करायची तुमच्याकडे इथं हातात पैसे आहेत, असं असतात तुम्ही मदत करते. म्हणजेच आमची इच्छा अशी आहे, ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही धडधडट पैसे वाटले, आता ते सदा सर्वांकरता माझे आमदार आहेत, 20 कोटी रुपये दिलात, चालू आमदाराला 2 कोटी रुपये मिळणार. म्हणजे प्रचंड विधारक अवस्था आहे. इकडे कर्मचारी आमदाराला पैसे मागतायत, आमदार पत्र देऊन कलेक्टर कारवाई करत नाही. मी येतो. आधार डोक्याला आणि औषध मात्र गुडघ्याला. ठीक आहे. एक मुद्दा आता या सगळ्या मध्ये शेतकऱ्यांना मदत करताना ही जी आताची सगळी संकट आहे ते केवळ महाराष्ट्रापुरतं नाहीये. केंद्रानं सुद्धा महाराष्ट्रावरचं हे संकट देशावरची आपत्ती मानून काम केलं आणि थोडे पैसे दिले तर हे संकट दूर व्हायला मदत होईल. मी सुरुवातीलाच म्हणलं की ही आपल्यावरती आलेली शेतकरी बांधवांनो, सगळ्याच पक्षाच्या मी नेत्यांना विनंती करतो की राष्ट्रीय आपत्ती आपल्यावरती आलेली आहे. आज महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, सगळीकडे झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये वाद किंवा एकमेकाचे उटाडे पटाडे काढण्याची ही वेळ नाहीये. आज प्रत्येक शेतकरी बांधव रडतोय. पण दिवाळीच्या आधी त्याच्या घरात लाडू आला पाहिजे ना, त्याच्या घरात गोडधोड झालं पाहिजे ना. आता होईल का? निश्चितपणानं होणार साहेब. मी सगळ्या बाबी आता मी आपल्याला सुद्धा सांगितलं की मी मुंबईला तातडीनं आम्ही सगळेजण निघालेलो आहे. उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन तातडीनं दिवाळीच्या आत या सगळ्या मदती शेतकऱ्यांना पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे आग्रह असणार आहे. आणि निश्चितपणानं कुठल्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये आज जी टिप्पणी होती करू नका. माझी विनंती आहे की आज आपल्याला सगळ्यांनी एक जीवानं आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभारणं गरजेचं आहे साहेब. आज मी एक मिनिट घेतो मी साहेब. आज इतकी गंभीर परिस्थिती आहे. अभिजित पाटलांनी सुद्धा सगळ्या नेते मंडळीने शेतकऱ्यांना सांगितलं, आज द्राक्षे असतील किंवा आंबा असेल किंवा लिंबुनी असेल, ह्या सुद्धा फळपिकं जे आहेत ना साहेब, ह्याच्यामध्ये सुद्धा आता ऑक्टोबरला छटणी आहे द्राक्षाची. ही गंभीर विषय आहे. आता त्या पंचनाम्यामध्ये ते सुद्धा घ्यायला सांगितलंय साहेब. आता आंब्याचा ऐकून मुद्दा 3 मिनिट राहिले. तुम्ही द्राक्षाची छाटणी आहे, त्याला सुद्धा फळधारणा होती का नाही तो मुद्दा आहे. त्याचबरोबर आंबे भार लागतो का नाही, परत हस्त भार लागतो का नाही, फळबागांचा मुद्दा. सगळा मुद्दा साहेब. यांनी सरकारचं एवढी बाजू मांडायला लागलीत ना, राजाभाऊनी एक उद्या जाऊन सीएम साहेबांना विनंती करावी. वाटलं आम्ही पण तुमच्या बरोबर शेतकऱ्यासारखे पाय धरायला होतो. 1 दिवसाचं अधिवेशन शेतकऱ्यासाठी घ्यावं. 1 दिवसाचं. बड्या मुद्द्यामध्ये माझी एकच मागणी आहे साहेब की हे आमदार विरोधक असतील किंवा सत्ताधारी, हे कधी एक होणार. ह्यांनी एक झालं पाहिजे, शेतकऱ्यांची दुःख जाणून घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे. सत्तेवर असताना एक, विरोधात असताना एक, हे सगळ्या जनतेनं जाणलेलं आहे. आता हे तुम्ही इथं बोलताय, शेतकऱ्याच्या खिशात कधी येणार हे, आणि कमीत कमी तुम्ही लाडू वीज खायला नको. बडे मुद्द्याच्या माध्यमातून मला उत्तर सोलापूरचे जे शेतकरी आहेत, खास करून पशुसंवर्धन 1962 इथं लागू नाही आहे. आमदार साहेब आपल्याला नोंद घ्यावं. आणि इथले जे शेतकऱ्यासाठी जे आलेत ते उपाशी मरत आहेत. त्यांचं या पावसामुळे पाण्याची व्यवस्था नाही, लाईट बंद आहे.
2-2 महिने 3-3 महिने लाईट बंद आहे. त्याची इच्छा अजिबात नाही आहे, परंतु वाढदिवसाला ज्या 400 कोटीच्या जाहिराती दिल्या ते द्यायला पैसे आहेत. आमचा पोट जळायला लागलाय. शेतकऱ्याच्या डोळ्यात बडे मुद्द्याच्या माध्यमातून मला सरकारला एक विनंती आहे. केंद्र सरकार उद्योगपतीचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ करतं. ते केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला काय झालं? आणि त्या मुद्दा आहेत. कर्जमाफीचं आश्वासन देऊन आज बरेच वर्ष झालं. कारण निवडणुकीत सांगितलं, त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की आमच्या तिजोरीत पैसे नाहीत, परंतु लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, तुम्हाला जाहिरात करायला पैसे आहेत, शेतकऱ्यांच्या वेळेस मात्र पैसे नाहीत. आमचा मुद्दा आहे तुम्ही सरसकट पैसे द्या आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायच्या अगोदर आम्हाला तुमची मदत द्या. माझं एकच म्हणणं आहे, थांबा शांत राहा जरा. शेतकरी सरकार आम्हाला पैसे द्या, मेल्यानंतर आम्हाला मदत नको आहे. सरकारने सरसकट सर्वाला मदत द्यावी ही माझी सुद्धा मागणी आहे. माझी अजून एक विनंती आहे राजाबादच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना की शेतकऱ्यांसाठी एक समिती नेमली पाहिजे. शेतकऱ्यांना सर्वांना काही समिती नेमता येत आहे, शेतकऱ्यांना काहीच नाही. शेतकरी कुणाकडे जायचं? कलेक्टरकडे गेलं, कलेक्टर अडकवतात. आमदारांकडे गेलं, आमदार म्हणतात मी कलेक्टरला सांगतो. ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे, प्रत्येक शेतकरी सुखी राहिला पाहिजे. आज शेतकऱ्याकडे शेतात काही राहिलेलं नाही, सगळं वाहून गेलेलं आहे. ते लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला. आपल्या चॅनलचे मी पहिला आभार मानतो. मी काळ्या आईची सेवा करतो, मी पीक पितो आणि ह्याने आयतं बसून एसी मध्ये खातात, काय असेल नसेल ते खातात. काळ्या आईची मी सेवा करतो. एकरी 50,000 आणि ओला दुष्काळ ताबडतोब जाहीर करावा आणि कुठलाही पंचनाम्याचं काय करू नये, कुठलं आमिष दाखवू नये, कुठलं गाजर दाखवू नये, ऊस दाखवू नये, केळी दाखवू नये, कुठला म्हणजे असं फळफळ दाखवू नये. डायरेक्ट ह्याने 50,000 एकरी डायरेक्ट जावा आणि ओला दुष्काळ पहिला जाहीर करावा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जावा अशी प्रकारची मागणी केली जाते. विरोधक म्हणून आता तुमची भूमिका काय असणार आहे? 100% रस्त्यावर उतरणार आहे तुम्ही? रस्त्यावर आम्ही उतरू. त्याचबरोबर आपल्याला आपल्या माध्यमातून तातडीने अधिवेशन बोलवावं आणि लगेच त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, ज्याच्यामध्ये सगळ्या बाबीमध्ये रिलीफ मिळेल, जेणेकरून कर्जाची वसुली थांबेल, शाळेच्या फीच्या माफ होतील, घरपट्टी, पाणीपट्टी, शेतसारा, ह्या सगळ्या बाबू त्या ठिकाणी आपल्याला तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल. दुसरी गोष्ट, कर्जमाफी करावं लागेल. 50,000 पहिली मदत सरसकट देणं आणि त्याचबरोबर आज साहेब ह्याच्यानंतर हा शेतकरी अडचणीत काय येतोय ह्याच्यावरती आपण बडे मुद्दे घ्यावं, नक्की आपल्याला विनंती आहे. आपण करूया. शेवटची कमेंट. प्रश्न आहे सर्वात महत्वाचा की शासनाला जर शेतकऱ्यांना मदत खरीच करायची असेल तर पीक विमा कंपनीची गरजच काय? तुम्ही अतिशय शेतकऱ्यांच्या खात्यावर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून पैसे पाठवताय, मग हे मध्ये माध्यम कशाला हवंय? आता लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणतायत की विमा कंपनीमध्ये घोळ आहे. मग लोकप्रतिनिधी जर विमा कंपनीमध्ये घोळ आहे, मग लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनच सरकार चालतंय, मग ही माध्यमच कशाला? महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू. त्यांना कंपनीचा फायदा आणि शेतकऱ्याला कसं अडवून केलं त्यांना माझा माहिती. वेळ संपलाय. खरं तर तुम्ही खूप उशिरा आलात त्याच्याबद्दल, पण तुम्हाला काय वाटतं? साहेब, खरं अडचण अशी आहे की यावर्षी सरकारनं पीक विम्याचे नियम बदलले सगळे. आधी जे सगळ्या नुकसानीला भरपाई मिळायची, इव्हन पिकं काढल्यानंतर जरी काय झालं तर त्याला नुकसान भरपाई द्यायला परमिशन होती, पंचनामे वगैरे करून पाहणी करून करता येत होतं. पण आता ते सगळे निकष बंद केले सरकारनं आणि फक्त पीक विमा, पीक कापणी प्रयोग करायचा आणि त्याच्यावर आधारित नुकसान भरपाई द्यायची, एवढंच ठेवलेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे आज. ह्या सगळ्या बाबी माझ्या शेतकरी बांधवांना नम्रपणे मी हात जोडून सांगू इच्छितो की उद्या आम्ही सगळे पालकमंत्री महोदय, आम्ही सगळे आमदार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या सगळ्या आपल्या भावना पोचवून दिवाळीच्या आत माझ्या शेतकरी बांधवांच्या घरी चांगली दिवाळी होईल या दृष्टिकोनातून आणि बडे मुद्द्याच्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतोय, बांधावर या. राज्यातल्या शेतकऱ्यांना तुमच्या आधाराची आवश्यकता आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला आज संकटातून उभं राहण्यासाठी पाठीवरती थाप देण्याची गरज आहे. तू लढ म्हणण्याची गरज आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू एकटा नाहीयेस हे सांगण्याची गरज आहे. कारण आज या राज्यातल्या शेतीच्या बांधावरती आक्रोश आणि वेदना आहे, अश्रू आहे, ते पुसायला कोणीतरी यावं या अपेक्षेसह बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.